अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली, त्यामध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला. त्याच आता विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे तो समोर आलाय, त्याचं निदान देखील झालेलं आहे. त्यामध्ये फ्यूल कट ऑफ चं जे आहे ते कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजय परांजपे सर आहेत, स्क्वॉड्रन लीडर जे सेवानिवृत्त आहेत एअरफोर्समध्ये. सर, काय सांगाल, काय नक्की कारण जे आहे ते समोर येते? आता तुम्ही ऐकलंच असेल की फ्यूल कट ऑफ झाल्याचं कारण समोर येते, नक्की काय हे कारण असणार आहे? प्रथम तर योस्काईज एव्हिएशन सेंटर आपल्या पुण्यातलं हे सेंटर आहे, तिथे तुमचं स्वागत. आणि आपलं हे सिम्युलेटर आहे ज्यातनं आपण विमानात काय घडलं असेल ह्याचा थोडा अंदाज घेऊ शकतो. आता त्या प्रिलिमिनरी रिपोर्टने एक चांगली गोष्ट केली, म्हणजे आधी इंजिन मध्ये पॉवर कशी कमी झाली, कशामुळे झाली, ह्याचे काय बर्ड झालं, हे झालं, ते सगळं आता बाजूला झालंय. फ्युएल कट ऑफ स्विचवर त्याचं हे आलंय की इंजिनला फ्युएल कट ऑफ झालं. आता ते कशामुळे झालं, तर जेव्हा विमान नॉर्मल कंडिशन मध्ये जेव्हा विमान परत येतं आणि थांबतं आणि प्रवासी उतरतात, त्याच्या आधी जेव्हा इंजिन बंद केलं जातं तर ती बंद करण्याच्या प्रक्रियामध्ये हे फ्युएल कट ऑफ स्विच वापरलं जातं. म्हणजे जसं कारमध्ये, हे मी का सांगतोय, कारमध्ये आपण इंजिन बंद करतो तेव्हा इलेक्ट्रॉनिकली बंद करतो, इथे आपण त्याचं इंधन इंजिन मध्ये जाणारं बंद करतो, त्याच्यासाठी हा स्विच असतो. आता ह्याचे 2 स्विच आहेत, एका इंजिनसाठी एक स्विच. आता हे जर तुम्ही बघितले तर असेच त्या विमानात स्विच असतील, फक्त इथे हे फक्त स्विच दिसत आहेत, पण त्या जेव्हा ते इंधन बंद करण्यासाठी असतं तेव्हा हे एक मोठी खूप महत्वाचं ते स्विच आहे. कारण हवेत जर चुकून ते बंद केलं गेलं तर इंजिन बंद पडणार आणि म्हणजे हवेत त्याचा जोर कमी होणार. म्हणून त्याला एक गार्ड असतो. म्हणजे हे नुसतं इथे जसं दिसतंय तसं नसतं, त्याला तुम्हाला वर उचलून मग ते बंद करावं लागतं. म्हणजे त्यातनं चुकून मी हात लावला आणि बंद केलं ही शक्यता कमी व्हावी. पण सर, आपण पाहिलं तर हे जे फ्यूल कट ऑफ ज्यावेळेस झालं त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय असेल, त्यावेळेस पायलटचं संभाषण देखील काहीतरी समोर येते की हे कट ऑफ तुम्ही केलं का? म्हणजे एक पायलट हा दुसऱ्या पायलटला विचारत होता, नक्की त्यावेळेसची परिस्थिती काय असणार आहे? बरोबर आहे. सो परिस्थिती अशी होती की जर आपण धावपट्टीचा धाव बघितला तर जे एक सामान्य विमान जसं हवेत जातं त्याची सगळी प्रोसिजर त्याच्यात चालू होती, असं त्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. की धावपट्टीवर धावताना 2 स्पीड असतात, की ह्या स्पीड म्हणजे ह्या वेगच्या पुढे जर गेलं आणि काही प्रॉब्लेम आला तर आपण विमान हवेत जाण्यापासून थांबू शकत नाही, कारण विमान थांबवायला गेलं तर तेवढा रनवे उरलेला नाहीये. तो पहिला स्पीड असतो. दुसरा स्पीड म्हणजे आता तेवढं हवेचा दबाव निर्माण झालेला आहे जेणेकरून आता ते विमान हवेत जाऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे विमान थोडं हवेत पण गेलेले, त्यामुळे तिथपर्यंत सगळं जसं असावं तसं राहिलेलं आहे. आणि अचानक जेव्हा पायलटच्या लक्षात आलं की अरे एकदम इंजिन मधली हे म्हणजे थ्रस्ट ज्याला म्हणतात की हे कसं कमी झालं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की थ्रस्ट कशाने कमी झालं, त्यांनी बघितलं असेल इकडे तिकडे, आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे इंजिनचं थ्रस्ट कमी होण्याचं खूप रिझन असू शकतात, कारण असू शकतात. पण इथे त्याच्या लक्षात आलं की अरे इंजिन कट ऑफ झालेलं आहे, फ्युएल कट ऑफ झालेलं आहे. म्हणून त्यांनी विचारलं की अरे तू तर चुकून नाही ना बंद केलेलं, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे ते खूपच टेन्स वातावरण असेल, कारण विमानाच्या सबंध प्रवासात टेक ऑफ आणि लँडिंग हे सर्वात क्रिटिकल आणि महत्वाचे सेक्शन असतात त्या विमानाच्या ह्याच्यात. हे जर आपण पाहिलं तर चुकून बंद होऊ शकतं का? आणि हे पायलटला त्यावेळेस लक्षात आलं असेल की समजा तुमच्याकडून समजा चुकून बंद झालं ते, बरोबर, हे दुसऱ्या को पायलटला ते लक्षात आलं असेल का, असं वाटतंय का तुम्हाला? कारण दुसऱ्याने उत्तर दिलंय ना की मी नाही बंद केलं. त्यामुळे एक तर त्यावेळेला एवढी चर्चा करायला वेळच नव्हती, एकूणच 30 सेकंदाचा हा कालावधी आहे. तर त्याच्यामध्ये एवढ्या लवकर, कारण त्याला आता माहिती की आपण खाली पडतोय, त्यामुळे तेवढ्या ह्याच्यात की कशामुळे बंद झालं म्हणजे मी त्याचं दुरुस्त करू शकतो. त्यामुळे एवढी चर्चा करायला वेळच नाही, पटकन विचारलं की अरे हे कट ऑफ झालंय, तू केलंस का? तर तो म्हणला नाही केलं. एवढंच त्या ह्याच्यातला निष्कर्ष आहे आतापर्यंत. आता हेच जर स्विच आपण पाहतोय तर हे जर खालीच बंद असतं तर विमानाने टेक ऑफ घेतला असता का? जर घेतला असतं तर कुठपर्यंत, कितीपर्यंत अंतर जे जाऊ शकलं असतं? नाही, हा स्विच बंद असतं ते इंजिन सुरूच नसतं झालं सर्वप्रथम. मध्ये जर कधी बंद झालं असतं तर धावपट्टीवर धाव घेऊ शकलं नसतं. आणि
ही गोष्ट अंदाज लावायची गरज नाही, कारण आता फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा डेटा आल्यामुळे आपल्याला तो किती वाजता ऑन झाला, किती वाजता ऑफ झाला, हे सगळा डेटा मिळतोय. त्यामुळे त्याच्यात हे सिद्ध झालंय की जोपर्यंत विमान जस्ट हवेत गेलं तोपर्यंत स्विचेस ऑन होते, त्याच्या पुढे ते ऑफ झाले हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे ह्याच्यात काही शंकाच नाहीये की ते बंद व्हायच्या आधीपर्यंत स्विचेस ऑन होते. आता हे स्विच बंद कसे झाले ह्याचा तपास त्या ब्लॅक बॉक्स मध्ये आणखी होण्याची शक्यता आहे का, किंवा आणखी काही कन्क्लुजन येऊ शकतं का? अगदी 100%. आता त्याचा पुढचा जो रिपोर्ट आहे तो त्याच्यावरच येणार की स्विच बंद झालं हे कळलं, पण ते बंद कसे झाले आणि त्या ह्याच्यात ते बंद होणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे हे कशामुळे बंद झाले हे ह्याचा आता तपास होणार आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये. आता त्याच्यामध्ये हा जास्त कठीण बाब आहे, कारण सगळ्या 100% गोष्टी फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड होत नाहीत. उदाहरणतः कॉकपिट मध्ये कॅमेरा नाहीये जे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकत नाही की कॅमेऱ्यात की कोणी तिथे हात नेला होता का नाही. त्यामुळे बाकी जी कारणं ते बघतील. आता हल्लीची विमानं सॉफ्टवेअर खूप काम करतं ह्या सगळ्या विमानांमध्ये, त्यामुळे ते सॉफ्टवेअर सुद्धा काम करत असतं. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगायचं जे सहज माझ्या डोक्यात आलं, पण अशी खात्री नाहीये की समजा चुकून कधी विमानामध्ये इंजिनमध्ये आग लागली तर पटकन आधी फ्युएल बंद व्हायला पाहिजे. तेवढा वेळ जो जातो ह्याच्यामध्ये ऑटोमेशन असण्याची शक्यता आहे की जर चुकून आग लागली तर पटकन फ्युएल बंद करा. आता समजा आग नाही लागली आणि नव्हतीच लागली, पण चुकून मेसेज आला की आग लागली तर ते इंजिन बंद पडायचं स्विच हे होऊ शकतं. हा माझा अंदाज आहे, पण ह्याच्यात मी काही खात्रीशीर सांगणार नाही, कारण त्या विमानाचा तज्ञच सांगू शकतो. नक्कीच आपण पाहिलं तर हे अजय परांजपे सर यूज काहीच एव्हिएशन सेंटर मध्ये आपण आहोत. या विमानाच्या एका डेमोचं कॉकपिट जे आहे त्यामध्ये आपण आता बसून जे आहे ती संपूर्ण सरळ आणि साध्या भाषेत जे आहे ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला अजय सरने या ठिकाणी दिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.